आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे क्रॉसपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अस्तरचा ब्लाउज आहे, मी अस्तर अटॅच करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर क्रॉसपट्टी मी तुम्हाला कशा पद्धतीने अटॅच करून दाखवते, तुम्ही इथं पहा। जे मापाचं ब्लाउज आहे ते घ्यायचं आहे, व्यवस्थितपणे पकडायचं आहे। वरच्या साईडने अर्धा इंच सोडायचं आहे गोटसाठी, अशा पद्धतीने। खालच्या साईडने क्रॉसपट्टी पशी अर्धा इंच सोडायचं आहे। इथे तुम्ही पहा, चॉकने इथं मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने। तुम्ही इथं पहा, जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये व्यवस्थितपणे। त्याच्यानंतर क्रॉसपट्टी अटॅच करायची आहे सरळ पद्धतीने। तुम्ही इथं पहा, मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथं क्रॉसपट्टी अटॅच करून दाखवते तुम्हाला। क्रॉसपट्टीचा जो कपडा आहे तो वरून घ्यायचा आहे, ब्लाउजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे स्टिचिंग करून दाखवते आहे सरळ पद्धतीने। तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला क्रॉसपट्टी अटॅच करून दाखवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा। खूप सिंपल आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल अशा पद्धतीने। आता मी इथे तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे। स्टिचिंग करता वेळेस क्रॉसपट्टी किंवा ब्लाउजचा कपडा ओढायचा नाही, व्यवस्थितपणे पकडायचा आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, सरळ पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल स्टेप बाय स्टेप। त्याच्यानंतर इथं डबल टिप मारून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा। तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं सरळ पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। मी इथं तुम्ही पहा, मी इथं कशा पद्धतीने कट करत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते फिनिशिंग कशी आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा। साध्या ब्लाउजला मी क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे, अस्तरचा ब्लाउज आहे। तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।